तर मनोज जरांगेंची बीडमध्ये अगदी थोड्याच वेळात रॅली जी आहे ती सुरू होणार आहे। मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये पोहोचलेले आहेत आणि ही त्या ठिकाणची दृश्य आपण पाहताय। त्यांचा ताफा जो आहे तो आता रॅलीच्या ठिकाणी पोहोचतोय आणि बीडमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते एकवटलेले आहेत। ही महारॅली जी आहे ती आज बीडमध्ये निघणार आहे। 6 जुलैपासून या शांतता रॅलीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं। 6 जुलैपासून ही रॅली जी आहे ती सुरू झालेली आहे। सुरुवातीला मराठवाड्यामधल्या या 8 तालुक्यांचा निवड जे आहे ते करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणाहून ही महारॅली जी आहे ती निघते। जरांगे थोड्याच वेळात बीडमध्ये पोहोचतात। एक मराठा ढकलाढकली करू नका। दादांचं आगमन होत आहे। या ठिकाणी आहे त्या ठिकाणी थांबायचे। कोणीही समोर जाण्याचा प्रयत्न करायचा नाही। कोणीही समोर जाण्याचा प्रयत्न करायचा नाहीये। जिथं आहात तिथंच उभं राहायचंय। दादांची गाडी अजून आलेली नाही। थांबा थोडं। आहे त्या ठिकाणी जागेवर उभं राहायचंय। कोणीही समोर येण्याचा प्रयत्न करायचा नाहीये। आपापले मोबाईल सांभाळा। गर्दीमध्ये आपापले मोबाईल हातामध्ये ठेवा, खिशामध्ये ठेवू नका। छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा। मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण। मराठ्याला ओबीसी मध्ये आरक्षण। ओ भगत टी शर्ट वाले, भगत टी शर्ट वाल्यांना सांगा। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर सागर, या रॅलीमध्ये आता मनोज जरांगे पाटील केव्हा पोहोचतील? दृश्याने आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांचं बीड नगरीमध्ये स्वागत जे आहे ते जंगी स्वागत या ठिकाणी होताना पाहायला मिळते। बीड शहरातील बार्शी नाका या ठिकाणी हे सर्व जंगी स्वागत जे आहे त्या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मनोज जरांगे पाटील हे काही क्षणापूर्वीच या ठिकाणी बीड शहरामध्ये दाखल झालेले आहे आणि बीड शहरातील बार्शी नाका येथे त्यांचं आगमन झालेलं आहे। मुस्लिम बांधव असतील, हिंदू बांधव असतील, सर्व हात उंचावून मनोज जरांगे पाटील जे आहे त्या ठिकाणी सर्वांना अभिवादन करता आहेत। मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत जे आहे ते बीड नगरीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे काही क्षणापूर्वी बीडमध्ये दाखल झालेले आहे। त्यांनी बीडमध्ये एका बार्शी नाक्यावरील धनगर बांधव ज्यांचं उपोषण सुरू आहे, धनगर बांधव ज्यांचं उपोषण सुरू आहे त्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांची विचारपूस देखील या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबरीनं अनेक मुस्लिम महिला देखील त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मुस्लिम महिला देखील बीड शहरामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जोरदार अशी गर्दी जी आहे ती आता बीड शहरामध्ये जमा झालेली पाहायला मिळते। मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत या ठिकाणी होताना देखील आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील गेल्या 5-6 दिवसापासून जे आहे ते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। सुरुवातीला हिंगोलीमधून सुरू झालेली ही त्यांची शांतता आणि जनजागृती रॅली जी आहे ती आता बीडमध्ये येऊन ठेपलेली आहे। बीडमध्ये भगवं वादळ आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी ठिकाणी नागरिक रस्त्यावर आलेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जो आहे तो बीड नगरीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। सागर, किती वेळामध्ये या महारॅलीला सुरुवात होणार आहे? अवघ्या काही क्षणामध्ये ज्या ठिकाणी या रॅलीला जी आहे ते सुरुवात होणार आहे। बीडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या या पुतळ्याला जे पुष्पहार अर्पण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची रॅली जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि या रॅलीसाठी उत्स्फूर्त असा सहभाग जो आहे तो महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील, सर्वांचाच मोठा उत्साह जो आहे ते रॅलीमध्ये पाहायला मिळतोय। नक्की सागर, तुम्ही असंच आपल्या सोबत राहत। आता काही वेळातच, काही क्षणातच ज्या ठिकाणाहून रॅली सुरू होणार आहे त्या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील पोहोचतील। त्यांची गाडी जी आहे ती बीड शहरामध्ये पोहोचलेली आहे आणि मराठा बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती या रॅलीच्या ठिकाणी आपण पाहताय। आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील गेलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी त्यांची सभा झालेली आहे त्या त्या ठिकाणी मराठा बांधवांचा असाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे। सगळे सोयरेची अंमलबजावणी व्हावी यासाठी, GRची अंमलबजावणी व्हावी यासाठी 13 तारखेचा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला देण्यात आलेला आहे। मात्र त्याआधी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा एक संकल्प जो आहे तो मनोज जरांगे पाटलांनी केला आणि त्यानुसार आता मराठवाड्यामधल्या या 8 जिल्ह्यांमधून आता मनोज जरांगे पाटील यांची रॅली जातीये आणि आता बीडमध्ये आता काही वेळातच महारॅलीच्या ठिकाणी ते पोहोचतात। तुम्ही सोडून इथला स्वयंसेवक सुरक्षित कोण ठेवू नका।